नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुरत आणि वाराणसीच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज 17 डिसेंबर रोजी सकाळी 10:45 सुरत विमानतळावरील इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगचे उद्घाटन करतील. पंतप्रधान सकाळी 11:15 सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन करतील. सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने बांधलेल्या इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगची रचना पीक अवर्सच्या वेळी 1200 डोमेस्टिक आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना एकाच वेळी हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. तसेच या रचनेमुळे इमारतीची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता 55 लाखांपर्यंत वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमान पाषाण आणि हवेली येथे 10.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. यंदाच्या मोसमातील निचांकी तापमानाची नोंद शनिवारी झाली असून पुढील 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात तापमानात घट झाल्याने पुणे जिल्ह्यातच गारठा वाढलाय. शहरात पुन्हा थंडीची तीव्रता वाढली आहे. पहाटे कडाक्याच्या थंडीसह धुके पडतायत. संध्याकाळनंतर गार वारे वाहत असून तापमान कमालीचे घटत आहे. सलग 2 दिवस पुणे शहरातील सरासरी किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवलं गेलं आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर आता जवळजवळ सज्ज झाले. 22 जानेवारी 2024 रोजी भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भारतीय रेल्वे ही या खास दिवसासाठी विशेष तयारी करत आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतरच्या पहिल्या 100 दिवसात राम भक्तांची दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेने देशाच्या विविध भागांमधून अयोध्येला 1000हून अधिक गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष ट्रेन 19 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री 1:10 ते सोमवारी पहाटे 4:40 पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केलाय. अप डाऊन हार्बरसह अप डाऊन धीमा जलद मार्ग आणि 5व्या-6व्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी रात्री उशिरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या 8 लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. उत्तर भारतातील थंडीचे लोण हळूहळू महाराष्ट्रात पसरत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा प्रथमच यंदाच्या हंगामातील निचांकी पातळीवर आल्याने महाराष्ट्र गारठला आहे. शनिवारी नगर जिल्ह्यातील जेऊर येथे हंगामातील निचांकी 10.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. हडपसर ते दिवे घाट पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रुंदीकरणास अडथळे येत होते. हिंगोली जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात 1,21,000 हेक्टरचे नुकसान झाले असून याकरिता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 103 कोटी रुपयांची भरपाईची मागणी केली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या अखेर तारीख 26 ते 28 या दरम्यान अवकाळी तसेच अतिवृष्टी झाली. याचा फटका पिकांना बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मध्य रेल्वेच्या वतीने सध्या शून्य भंगार उपक्रम राबवला जातो. या उपक्रमातून रेल्वेला तब्बल 248 कोटी रुपये मिळाले आहेत. सोलापूर विभागातून 20 कोटी 70 लाखांचा महसूल मिळालाय. नोव्हेंबर अखेरपर्यंत रेल्वेने 18,229 दशलक्ष टन भंगाराची विक्री केली आहे. वयोमर्यादा पूर्ण झालेली रेल्वे इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन्स, वापरात नसलेले रेल्वे रूळ आणि वयोमर्यादा पूर्ण झालेली अपघाती इंजिन्स, रेल्वे डबे यांसह विविध प्रकारचे भंगार वर्गीकरण आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मध्य रेल्वेने काढलेल्या भंगारात विकलेल्या साहित्यामध्ये 13 लोकोमोटिव्ह, 216 डबे आणि 124 वॅगन्स यांचा समावेश आहे. भुसावळ विभागातील 20 किलोमीटर जामनेर पाचोरा सेक्शन नॅरो गेज लाईनसह इतर साहित्यांची विक्री करण्यात आली आहे.
सोलापूर बाजार समितीतील हमालांनाही दर वाढवावे या मागणीसाठी गुरुवारी रात्री अचानक संप पुकारण्यात आला। यामुळे शेतकरी तसेच वाहन चालकांना अर्धी रात्र वाहनातच बसून काढावी लागली। हमालांनी अचानक घेतलेल्या या पवित्रामुळे बाजारातील लिलाव यंत्रणा कोलमडली आहे। त्यात विक्रमी कांदा आवक झाल्याने किती कांदा आला याचा हिशोब लावणे प्रशासनाला कठीण झाले। याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसलाय। दर वाढवून मिळावे या मागणीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालांनी गुरुवारी सायंकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले। गुरुवारी लिलाव बंद ठेवण्यात आल्यामुळे सायंकाळी कांदा घेऊन आलेल्या वाहनांची रांग ही बाजार समितीच्या आवारात पाहायला मिळाली। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे। हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर आणि नेरुळ खारकोपर दरम्यान रुळांची वेग क्षमता 105 किलोमीटर प्रति तास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे। यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात 15 मिनिटांची बचत शक्य होणार आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदरडी धरणाने तळ गाठल्याने शहराला महिन्यातूनच एकदाच पाणी पुरवठा होत होता। त्यामुळे पालखेड धरणातून अखेरीस पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावात घेण्यात येऊन तिथून पंपिंग करून ते वाघदरडी धरणात घेण्यात येणार आहे। आवर्तनाचे पाणी केवळ 2 महिनेच पुरणार असल्याने पाण्याचे नियोजन नगरपालिका प्रशासनाला करावे लागणार आहे। तर पाण्याचे आवर्तन सुटल्याने मनमाडकर नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची कोणतीही आपत्कालीन स्थिती नाही। महापालिकेकडूनही त्याची निकड असल्याचे दिसून येत नाही अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली। तसेच मुंबई शहर भागातील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्याने काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली आहे। या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी 136.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे।